नंतर आपण भारताचा आकार व क्षेत्रफळ पाहणार आहोत. आता भारताचा द्विकल्पीय आकार आहे. भारताचा द्विकल्पीय आकार हा आकार जो आहे तो पूर्ण द्विकल्पीय आकार आपल्याला भारताचा पाहायला भेटतो. हा आकार साधारण त्रिकोणाकृती आहे. हा त्रिकोणाकृती आकार आपण पाहू शकतो. अशा पद्धतीने हे द्विकल्पीय आकार आहे जो त्रिकोणाकृती आपल्याला पाहायला भेटतो. याचा पाया उत्तरेस म्हणजे मध्य प्रदेश, महाराष्ट्र वगैरे याचा पाया आपल्याला पाहायला भेटतो. याचे टोक दक्षिणेस म्हणजे हिंदी महासागर या साईडला हिंदी महासागरापर्यंत त्याचं टोक आहे. नंतर भारताची लांबी जर बघितली आपण भारताच्या भूमीची उत्तर दक्षिण लांबी आपण उत्तर आणि उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत म्हणजे एवढी लांबी आपल्याला भारताची पाहायला भेटते. ती किती आहे? तर ती आहे 3214 किमी. 3214 किमी एवढी आपल्याला भारताची दक्षिण उत्तर लांबी पाहायला भेटते. आणि जर पूर्व पश्चिम लांबी जर बघितली भारताची तर पूर्व पश्चिम लांबी ही 2993 किमी एवढी आपल्याला पाहायला भेटते. परंतु हीच जर लांबी स्टेट बोर्डमध्ये बघितली तर 2993 आहे. आणि जर तुम्ही सौदीच्या पुस्तकामध्ये बघितलं तर 2933 किमी एवढी आपल्याला पाहायला भेटते. हे दोन आकडे तुम्ही लक्षात ठेवा कारण याच्यावर कन्फ्युजन होऊ शकतं. स्टेट बोर्डनुसार हे आहे आणि सौदीनुसार हे लांबी आपल्याला पाहायला भेटते. हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि भारताचं पूर्ण क्षेत्रफळ किती आहे? आपल्या भारताचं पूर्ण क्षेत्रफळ आहे 32,87,263 चौरस किमी एवढं भारताचं क्षेत्रफळ आहे. हे पूर्ण क्षेत्रफळ तुम्ही असं आकडे ना आकडे पाठ ठेवा. आणि जर बघितलं जगाच्या एकूण क्षेत्रफळाच्या जर बघितलं तर जगाच्या एकूण क्षेत्रफळापैकी 2.46% एवढं क्षेत्रफळ हे पूर्ण भारताचं आहे लक्षात ठेवा.